नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठीवर। तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत डाकघराच्या जो आवर्ती जमा खातं असतं त्याविषयी। पोस्ट ऑफिसच्या म्हणजेच डाकघरात आवर्ती जमा खात्यात तुमचे पैसे तुम्ही जमा करू शकता दर महिन्याला। तर मंडळी, जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये कुठली तरी बचत योजना शोधत असाल जिथे तुम्ही आपले पैसे सेव्ह करू शकता, म्हणजेच तुम्ही तुमचे पैसे बचत करून सुरक्षित ठेवू शकता, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या हा आवर्ती जमा खातं उघडू शकता। यात तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करावे लागतात। 5 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे जमा करावे लागतील। 5 वर्षात 60 महिने होतात, तर 60 महिन्यापर्यंत तुम्हाला रेग्युलर या प्रकारे पैसे जमा करावे लागतील। जितके पैसे तुमचे जमा होतील ते तुम्हाला व्याजासह परत दिले जातील 5 वर्षानंतर। तर मंडळी, हे जे अकाउंट आहे ते तुम्ही कितीही उघडू शकता, जसे की मी 1, 2, 3 कितीही अकाउंट किंवा तुम्हीही उघडू शकता। यात काही लिमिट नाही। कोणीही व्यक्ती हा अकाउंट ओपन करू शकतो, गरीब असो श्रीमंत असो, कोणीही व्यक्ती असो, प्रत्येकासाठी ही योजना आहे। पोस्ट ऑफिसचे आवर्ती जमा खातं, ज्याला पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट किंवा RD अकाउंट असे देखील म्हणतात। तर हे जे अकाउंट आहे यात तुम्ही दर महिन्याला 3000 रुपये जमा करू शकता। 3000 रुपये तुम्ही यात दर महिन्याला जमा केलात तर 5 वर्षानंतर किती पैसे मिळतील याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मंडळी, चला सुरुवात करूया। तर हा जो डाकघराचा आवर्ती जमा खाता आहे यात तुम्ही दर महिन्याला म्हणजेच मंथली डिपॉझिट करू शकता। यात तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करावे लागतात, म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्हाला डिपॉझिट करावे लागेल। जितके पैसे तुम्ही यात जमा करता ते तुम्हाला व्याजासह मिळतील 5 वर्षानंतर। जर समजा तुम्ही या स्कीममध्ये महिन्याला म्हणजे दर महिन्याला 3000 रुपये जमा केलात तर त्याच्यानंतर टोटल डिपॉझिट तुमची किती होईल, म्हणजे पूर्ण 5 वर्षात किती पैसे जमा होतील 3000 रुपयांच्या हिशोबाने जे पूर्ण 5 वर्षात तुमचे पैसे जमा होणार आहेत ते किती असणार आहेत, तर 1,80,000 रुपये जमा होतील। तर 3000 रुपये प्रति महिना भरले तर 1,80,000 रुपये पूर्ण 5 वर्षात जमा होतील। आता बोलूया यामधील व्याजाबद्दल, म्हणजे आपल्याला व्याज किती मिळणार। तर व्याजाचे बोलायचे झाले तर यात सध्या चालू असलेला जो इंटरेस्ट रेट आहे 6.7%, म्हणजेच 6.7%च्या दराने सध्या व्याज मिळते, म्हणजेच 1,80,000 रुपये तुमचे जमा होतील। यावर जे व्याज मिळणार आहे ते आहे साधारण 34,098 रुपयांच्या आसपास। त्याच्यानंतर मंडळी बोलूया यामधील मिळणाऱ्या मॅच्युरिटी व्हॅल्यूबद्दल, म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळी एकूण किती पैसे तुम्हाला मिळतील। तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला जे एकूण पैसे मिळणार आहेत म्हणजे तुमचे जमा झालेले 1,80,000 प्लस जे 34,098 रुपयाचे व्याज मिळणार आहे, हे दोन्ही मिळून जी रक्कम मिळते तिलाच मॅच्युरिटी अमाऊंट म्हटलं जातं। तर हा जो पैसा आहे तो मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळणार आहे। मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळणारा पैसा आहे साधारण 2,14,098 रुपये। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही 3000 रुपये दर महिन्याला जमा करून 5 वर्षानंतर 2,14,098 रुपये इतकी रक्कम तयार करू शकता। आता जर तुम्ही या स्कीममध्ये दर महिन्याला 4,000 रुपये जमा करणार असाल तर 4,000 रुपये जमा केल्यावर सुमारे तुमचे 2,40,000 रुपये जमा होतील पूर्ण 5 वर्षात। 4,000 रुपयांवर 5 वर्षात जमा झालेले पैसे त्यावर तुम्हाला व्याज मिळेल सुमारे 45,464 रुपये इतके। आता बोलूया यातल्या मॅच्युरिटी व्हॅल्यूबद्दल। तर 2,40,000 रुपये जे तुमचे जमा झालेत प्लस त्यावर मिळालेले व्याज, हे दोन्ही मिळून मॅच्युरिटीला तुम्हाला मिळणारा पैसा होईल 2,85,464 रुपये। जर तुमच्याकडे चांगलं बजेट असेल आणि तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये या स्कीममध्ये जमा करायचे ठरवलं तर मंडळी 5,000 रुपये दर महिन्याला जमा केल्यावर 5 वर्षात जमा होतील 3,00,000 रुपये। यावर तुम्हाला व्याज मिळेल सुमारे 56,830 रुपये इतके, म्हणजे मॅच्युरिटीला टोटल रक्कम तयार होईल 3,56,830 रुपये इतकी। जर तुम्ही दर महिन्याला 6,000 रुपये जमा केले तर 5 वर्षात जमा होणारी रक्कम असेल 3,60,000 रुपये। यावर तुम्हाला मिळणारं व्याज होते साधारणतः 68,196 रुपये। तर मॅच्युरिटीला तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम होईल 4,00,000
28,196 रुपये. तसेच जर तुम्ही दर महिन्याला 7,000 रुपये या स्कीममध्ये जमा केले तर 5 वर्षात जमा होतील 4,20,000 रुपये इतकी रक्कम. यावर तुम्हाला व्याज मिळेल सुमारे 79,562 रुपये. यावर मॅच्युरिटीला मिळणारी एकूण रक्कम तयार होईल ती किती असणार आहे तर 4,99,562 रुपये इतकी. म्हणजे जवळजवळ 5 लाख रुपये इतक्या रकमेचा फंड तुमचा तयार होईल. तुम्ही 7,000 रुपये प्रत्येक महिन्याला जर इन्व्हेस्ट केलात तर शेवटी जर तुम्ही दर महिन्याला 8,000 रुपये जमा केलेत या स्कीममध्ये तर 5 वर्षात जमा होईल 4,80,000 रुपये इतकी रक्कम. यावर मिळणारे व्याज असेल साधारण 90,928 रुपये. तर मॅच्युरिटीवर जी टोटल रक्कम बनणार आहे ती किती असणार आहे तर मॅच्युरिटीवर रक्कम बनते 5,70,928 रुपये. तर मंडळी, या सर्व आकड्यांवरून तुम्ही एक अंदाज बांधू शकता की सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिसची आवर्ती जमा खाते ही एक उत्तम योजना आहे. तुम्ही दर महिन्याला पैसे जमा करा, 5 वर्ष सतत खाते चालू ठेवा आणि 5 वर्षानंतर चांगली मोठी रक्कम मिळवा. तर अशाच प्रकारच्या आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपल्या जवळच्या लोकांपर्यंत, फॅमिलीपर्यंत, मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून चॅनल देखील सबस्क्राईब करा. मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पोस्ट ऑफिसचे घेऊन येत असतो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.